नमस्कार सर्वांना, कसे आहात तुम्ही? सर्वजणी मजेतच असणार. मी पूजा आर्यकृष्णा चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत. तर आज आहे गुढीपाडवा. हा प्रामुख्याने महाराष्ट्रात नववर्षाची सुरुवात म्हणून साजरा केला जातो. पाडवा म्हणजे प्रतिपदा आणि ह्या दिवशी गुढी किंवा ब्रह्मध्वज उभारणे हे आनंद आणि विजयाचे प्रतीक असे म्हणतात. हा महाराष्ट्रातच नाही तर आंध्र प्रदेश आणि गोव्यात पण गुढीपाडवा मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. तर आज आम्ही पण गॅलरीत गुढी उभारली आणि गुढीची पूजा करून घेतली. मी, कृष्णा आणि आर्या आम्ही तिघींनी गुढी उभारली आणि गुढीची पूजा केली. आर्याचे पप्पा नव्हते कारण ते बाहेरगावी गेले होते. तर मग आम्हीच तिघांनी गुढीची पूजा केली. आमच्या घरासमोरून मोठ्या उत्साहाने आणि धूमधडाक्याने बाईक रॅली पण जात होती गुढीपाडव्याच्या निमित्ताने. रॅली गेल्यानंतर मग मी माझ्या सासूबाईकडे आली कारण आम्ही सर्व सण एकत्र साजरे करतो. आणि मग तिथे स्वयंपाक पण झालेला होता आणि मी भजी पण काढून घेतली आणि मग इकडे सर्वजण जेवायला बसले आणि माझ्या मोठ्या जाऊबाई जेवण वाढू देत होते आणि सर्वजण जेवण करायला बसले होते. माझे सासूबाई पण बसले. आज सईचा बड्डे पण होता आणि सई माझ्या लहान दिराची मुलगी आणि माझ्या सासूबाई तिचं ऑप्शन करतायत. त्याच्यानंतर माझे मोठे जेठ आणि माझ्या मोठ्या जाऊनी पण सईचं ऑप्शन केलं. त्याच्यानंतर मी आणि आर्याचे पप्पा, नंतर सईची मम्मी म्हणजे अर्चना, तिचे पप्पा आणि तिचे मामा मामी पण आलेले होते. त्यांनी पण तिचं ऑप्शन केलं. माझे दीर जिथे राहतात कल्याणला तिथे त्यांच्याजवळचे त्या ताई पण आलेल्या होत्या त्या सईच्या बड्डेसाठी. ओमदादाने, आर्याने, कृष्णाने आणि श्लोकने सर्वांनी सईचं ऑप्शन केलं आणि मग नंतर सईने केक कटिंग केला.
तर हे आहेत आमचे काही फोटोज. तर कसा वाटला आमचा व्हिडिओ? तुम्हाला आवडला असेल तर आम्हाला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटू तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.